नमस्कार सर्वांना, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण घेणार आहोत 15वा तलाठी सराव पेपर, जो की खूपच महत्त्वाचा आहे। आणि या पेपरपासून आपण या पेपरमध्ये मॅथचे सराव प्रश्न म्हणजेच गणिताचे सराव प्रश्नांचा सुद्धा समावेश केलेला आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। तत्पूर्वी व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राइब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर आजचा हा सर्व पेपर चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, अनुसूचित जातीमधील उद्योजकांच्या मालकीच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या संख्येत महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे। करंट अफेअर्सचे क्वेश्चन आहेत। अनुसूचित जातीमधील उद्योजकांच्या मालकीच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या संख्येत महाराष्ट्र हा देशात कितव्या स्थानावर आहे। तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील। पहिल्या स्थानावर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो। पुढचा प्रश्न, वन नेशन वन रेशन कार्ड लागू करणारे कोणते राज्य 35वे राज्य ठरले आहे। तर असं कोणतं राज्य आहे ज्या राज्याने वन नेशन वन रेशन कार्ड लागू केले आणि ते 35वे राज्य ठरले आहे। तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड हे राज्य 35वे राज्य ठरले आहे वन नेशन वन रेशन कार्ड लागू करणारे। पुढचा प्रश्न पाहू, सुनीताचे वय तिच्या आईच्या 1/3 पट असून त्या दोघांच्या वयाची बेरीज 48 वर्ष आहे, तर सुनीताच्या आईचे वय किती। तर मित्रांनो, मॅथचे प्रश्नाचं उत्तर तर मी सांगणारच आहे, पण हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून तुम्ही अगोदर उत्तर काढायचं आहे। प्रश्न असा आहे, सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या 1/3 पट असून त्या दोघांच्या वयाची बेरीज होत आहे 48, तर सुनीताच्या आईचे वय आपल्याला काढायचं आहे। तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, 36 वर्ष आहे। पुढचा प्रश्न, 10.5% दराने एका रकमेची 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामध्ये 24 रुपयाचा फरक आहे, तर ती रक्कम कोणती आहे। 10.5% दराने एका रकमेची 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामध्ये किती रुपयाचा फरक आहे, 24 रुपयाचा फरक आहे। तर ती रक्कम कोणती आहे ते सांगायचं आपल्याला। तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, 9600 ती रक्कम आहे। पुढचा प्रश्न, एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे, सुरेखा सुनंदापेक्षा मोठी आहे, वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे, सुरेखा वसंतपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण। तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, वैभव हा सर्वात मोठा आहे। पुढचा प्रश्न, 1996च्या नवीन वर्ष सोमवारी सुरू झाले असेल तर त्या वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल। 1996 साली नवीन वर्षाची सुरुवात सोमवारी सुरू झाली, तर त्या वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल। तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, सोमवार हा 53 वेळा वार येईल। कसं काय, कारण की प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारीला होते आणि 1 जानेवारी रोजी जो वार असतो तोच वार त्या वर्षामध्ये 53 वेळेस येतो। पुढचा प्रश्न, एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते। जर आज लोकसंख्या 12,100 आहे तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती। पुन्हा प्रश्न वाचून घ्या, एका गावाची लोकसंख्या दरवर्षी किती टक्के वाढते, 10% वाढते। आज त्या गावाची लोकसंख्या आहे 12,100, तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती। तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, 10,000 लोकसंख्या होती। पुढचा प्रश्न, इरोम शर्मिला या सामाजिक कार्यकर्त्या कोणत्या राज्यातील आहेत ज्यांनी 16 वर्षानंतर आपले उपोषण सोडले। तर इरोम शर्मिला कोणत्या राज्यातील आहेत ज्यांनी आपले उपोषण 16 वर्षानंतर सोडले। तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, मणिपूर या राज्याचे इरोम शर्मिला आहेत। पुढचा प्रश्न पाहू, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते। खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते। तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य होते। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद समान नागरी कायद्याशी संबंधित आहे। भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद ही समान नागरी कायद्याशी संबंधित आहे। तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे कलम 44 ही भारतीय राज्यघटनेतील समान नागरी कायद्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो। आय हॅव रीड दिस नॉवेल अ नंबर ऑफ टाइम्स। आय हॅव रीड दिस नॉवेल अ नंबर ऑफ टाइम्स। तर याचा खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत।
चार पर्याय तुम्ही जर जेव्हा वाचाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की हे चारही पर्याय पॅसिव्ह वॉईससाठी दाखवलेले आहेत. तर यापैकी एकच वाक्य असं आहे जे पॅसिव्ह वॉईसमध्ये आहे. म्हणजे वरचं जे तुम्हाला वाक्य दिले आहे ते वाक्य आहे तुमचं ॲक्टिव्ह वॉईसमध्ये. तर याचं पॅसिव्ह वॉईस काय होतं? तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. धिस नॉवेल हॅज बीन रीड बाय मी अ नंबर ऑफ टाइम्स, हे उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न, चूज द इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलोइंग. चूज द इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलोइंग म्हणजे खाली तुम्हाला 4 वाक्य दिले आहेत जे इनडायरेक्ट स्पीचसाठी दिलेले आहेत. त्यापैकी फक्त एकच वाक्य आहे जे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. ही अफर्म दॅट व्हॉट ही सेड वॉज द ट्रूथ, हे आहे इनडायरेक्ट स्पीचमध्ये. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट डायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. तर इथं खाली वाक्य दिलेलं आहे ज्याचं आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. म्हणजे जे हे वाक्य आहे तुमचं दिलेलं ते ऑलरेडी इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे. वाक्य काय दिले? मदर आस्क्ड हिम वेदर ही हॅड वॉटर्ड द प्लांट्स, हे वाक्य आहे ज्याचं तुम्हाला डायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. हॅव यू वॉटर्ड द प्लांट्स मदर सेड टू हिम, हे उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न पाहू. फाइंड ॲन इनकरेक्ट पेअर. फाइंड ॲन इनकरेक्ट पेअर, चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर इथं तुम्ही जेव्हा ऑप्शन रीड करणार तर सिंग्युलर आणि प्लुरल हे पेअर्स दिलेले आहेत. त्यापैकी चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 1 मँगो, मँगोज. तर याची मँगोची स्पेलिंग चुकलेली आहे, बाकी काही नाही. पुढचा प्रश्न, चूज द प्रॉपर क्वेश्चन टॅग फॉर गिवन एक्सप्रेशन. तर इथं वाक्य दिलेले त्याच्यासाठी आपल्याला क्वेश्चन टॅग वापरायचा आहे, योग्य क्वेश्चन टॅग. तर वाक्य काय दिले? स्टॉप दॅट नॉईज, स्टॉप दॅट नॉईज. तर याचं क्वेश्चन टॅग काय येतं? पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. स्टॉप दॅट नॉईज विल यू. तर यासाठी क्वेश्चन टॅग पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न, चेंज इनटू सिम्पल सेंटेन्स. तर वाक्य दिलेलं आहे त्याला आपल्याला सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचे. द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट प्रूव्ज हिज गिल्ट. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. हिज बेइंग सायलेंट प्रूव्ज हिज गिल्ट. पुढचा प्रश्न आहे, ही कुड नॉट विन अ स्कॉलरशिप ड्यू टू हिज केअरलेसनेस. ही कुडंट विन अ स्कॉलरशिप ड्यू टू हिज केअरलेसनेस. चेंज दिस सेंटेन्स इनटू अ कंपाऊंड सेंटेन्स. वाक्य दिलेलं आहे तर त्याला आपल्याला कंपाऊंड सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. पर्याय क्रमांक 3 काय दिले? ही वॉज केअरलेस देअरफॉर ही कुडंट विन अ स्कॉलरशिप, हे उत्तर योग्य राहील कंपाऊंड सेंटेन्ससाठी. पुढचा प्रश्न पाहू आता. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्टली पंक्च्युएटेड. 4 पर्याय दिलेले त्यापैकी योग्य विरामचिन्हांचा वापर कोणत्या वाक्यात झाला हे आपल्याला सांगायचं आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज मटर्ड टीचर, हे उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न, फाइंड द अँटोनिम ऑफ एमिनंट. फाइंड द अँटोनिम ऑफ एमिनंट. तर याचा आपल्याला अपोजिट वर्ड शोधायचा आहे, विरुद्धार्थी शब्द. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ट्रान्सेंडंट. पुढचा प्रश्न, फाइंड वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर गिवन लाईन. इथं स्पेलिंग थोडी मिस्टेक झालेली आहे. वर्डच्या ऐवजी वर्ड आलेला आहे. तर यासाठी लाईन दिलेली आहे सेंटर ऑफ अट्रॅक्शन ऑर इंटरेस्ट. यासाठी आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन वापरायचं आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 सायनोशोर मीन्स सेंटर ऑफ अट्रॅक्शन ऑर इंटरेस्ट. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द टाईप ऑफ नाउन ऑफ द अंडरलाईन वर्ड. तर इथं वाक्य दिलेले त्यापैकी एक शब्द अंडरलाईन केला तर त्याचा आपल्याला आयडेंटिफाय द टाईप ऑफ नाउन नामाचा प्रकार सांगायचा आहे. इंटेग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. इंटेग्रिटी हा शब्द अंडरलाईन आहे. तर इंटेग्रिटी कोणत्या नामाचा प्रकार येतं? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अब्स्ट्रॅक्ट नाउन. इंटेग्रिटी इज द अब्स्ट्रॅक्ट नाउन. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश आहे. तर कोणता असा केंद्रशासित प्रदेश आहे जिथे विधानसभा नाही? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. चंदीगड हा विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश आहे. पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने 1 मार्च 2022 रोजी कितवा स्थापना दिवस साजरा केला? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने 1 मार्च 2022ला कितवा स्थापना दिवस साजरा केला? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 17वा स्थापना दिवस साजरा केला. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर इथं 4 पर्याय दिलेत पण आपल्याला शोधायचं काय आहे की गोदावरी नदीची उपनदी नाही असं विचारले. उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील तेरेखोल नदी. कारण की तेरेखोल नदी हे कोकणामधील आहे.
पुढचा प्रश्न, मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते आहे? असं कोणतं राज्य आहे ज्याने मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे, ते पण पहिले? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. मध्य प्रदेश हे मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न, मुलांनी आपल्या वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळावी, वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे, मराठी आहे, व्याकरण. तर मुलांनी आपल्या वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळावी, तर हे वाक्य कोणत्या प्रकार आहे, कोणत्या वाक्याचा प्रकार आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, विद्यार्थी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द हा धातू साधित शब्द नाही? तर खालीलपैकी कोणता शब्द हा धातू साधित शब्द नाही असं विचारले आपल्याला. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 हा रड हा शब्द धातू साधित शब्द नाही. पुढचा प्रश्न, बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा योग्य अर्थ काय? बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ काय? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, दिसण्यात बावळट परंतु हुशार असा त्या म्हणीचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न पाहू आता, दिलेल्या वाक्यात केवल प्रयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखा. वाक्य दिलेलं आहे, त्यापैकी आपल्याला केवल प्रयोगी वाक्य ओळखायचे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, शी काय हा स्वभाव तुझा. पुढचा प्रश्न, कबूतर वर जात होते या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. कबूतर वर जात होते या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, वर. पुढचा प्रश्न, आई म्हणून कोणी आईस हाक मारे या काव्यपंक्तीमधील रस ओळखा. तर इथं जे वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला रस सांगायचं आहे. वाक्य पुन्हा वाचू आपण, वाक्य खूप सुंदर आहे. आई म्हणून कोणी आईस हाक मारे या वाक्य काव्यपंक्तीमधील रस ओळखा. तर मित्रांनो 31व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पर्याय दिलेले आहेत, करुण रस, वीर रस, शृंगार रस आणि हास्य रस. या पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, हा जर पेपर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.